सारथी संस्थेच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी कोल्हापुरातील संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली होती। 30 ऑक्टोबर 2023 पासून या विद्यार्थ्यांनी सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्रासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली होती। कोल्हापूर बरोबरच पुणे, नागपूर, मुंबईतील आझाद मैदान, छत्रपती संभाजीनगर इथं सुद्धा उपोषण सुरू होतं। 56 दिवस चाललेल्या या साखळी उपोषणादरम्यान काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर उपकेंद्रासमोरील उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या। संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे आमदार सतेज पाटील हे पहिले लोकप्रतिनिधी होते। त्यावेळी त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत विधान परिषदेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली होती। त्यानुसार त्यांनी 12 डिसेंबर 2023ला विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याची मागणी केली होती। यावर सरकारनं अगोदर 50% विद्यार्थ्यांना तर आता कायम नोंदणी झालेल्या 969 पात्र विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप देण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारच्या या निर्णयानंतर संशोधक विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा करत आमदार सतेज पाटील यांनी यासाठी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानलेत। त्याचबरोबर आपण बघितलं की बंटी पाटील साहेब जे आहेत त्या बंटी पाटील साहेबांनी पण सुरुवातीपासून प्रेस कॉन्फरन्स असू दे किंवा त्यानंतर पुन्हा प्रेस कॉन्फरन्स मधून त्यांनी सरकारला प्रश्न विचारले सारथीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने। पुढे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट दिली, आंदोलकांची चर्चा केली आणि त्याच वेळेला ते म्हटले की सरकार दरबारी आपण काही खिरापती वाटल्याप्रमाणे पैसा वाटा अशी त्यांनी मागणी केली नाही, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही जे काही परीक्षा घेऊन आणि एक ठराविक आकडा यामध्ये घालू पाहताय तशा पद्धतीचं ॲडव्हर्टाइज मध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट नमूद केलेली नाही। त्यामुळे या बॅचचा अपवाद म्हणून तुम्ही या बॅचला धरावं आणि यांना नोंदणी दिनांकासह 100% फेलोशिप द्यावी, हीच गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनस्थळी मांडली। सारथीच्या ज्या प्रमुख आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील त्या किरण कुलकर्णी मॅडमना पण याविषयी ते बोलले। यानंतर सरकारशी ते सतत चर्चा करत राहिले आणि पुढे जाऊन विधान परिषदेमध्ये त्यांनी हा प्रश्न मांडला। आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं की ती व्हिडिओ क्लिप जी आहे ती अखंड महाराष्ट्रभर व्हायरल झाली। त्या ठिकाणी सुद्धा सारथीच्या महाज्योतीच्या पार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न आदरणीय बंटी पाटील साहेबांनी मांडला। वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी सारथीच्या विद्यार्थ्यांना लढण्याचं बळ दिलं। अगदी शेवटी सुद्धा हा निर्णायक लढा जो पुन्हा या ठिकाणी झाला त्यामध्ये सुद्धा एक दिवस सारथी कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि मीटिंग घेतली होती। त्या ऑनलाईन मीटिंग मध्ये सुद्धा बंटी पाटील साहेबांनी आपला सहभाग नोंदवला आणि तुम्ही लढा, पहिल्यापासूनच मी तुमच्या सोबत आहे, शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे, तुम्ही लढा म्हणून त्यांनी शेवटी सुद्धा सारथीच्या विद्यार्थ्यांना लढण्याचं बळ दिलं। याबद्दल मी बंटी पाटील साहेब आणि काँग्रेसचे कोल्हापुरातील सर्व आमदार त्याच पद्धतीनं SPN न्यूज नेटवर्क या सगळ्यांचं सारथी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो।